सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते आज लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी हे राम सातपुते जे आहेत आपले समर्थक आमदारांसह सगळ्या आमदारांसह भाजपच्या आमदारांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत। राम सातपुते यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील जे महायुतीमध्ये सहभागी असलेले सगळे आमदार आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहेत। भाजपचे सोलापुरातील ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। खरं तर माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। दादा, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहात, आमदारकीनंतर आता खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय म्हणतात? निश्चित आज सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादाने, सोलापूरकरांच्या आशीर्वादाने मी उमेदवारी अर्ज भरायला चाललो आहे। सोलापूरकरांचा निश्चित आशीर्वाद मला भेटेल। अतिशय विनम्रतेने मला येत्या काळामध्ये सोलापूरचा विकास करायचा आहे। सोलापूरच्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे, सोलापूरच्या दुष्काळी भागाला पाणी आलं पाहिजे, याच्यासाठी मी सोलापूरकरांचा आशीर्वाद घेऊन निवडणूक अर्ज भरायला चाललो आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता काम केलेले आहात, अशी देवेंद्रजी स्वतः फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत, किती आनंद आहे? निश्चित आनंद आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूरच्या जनतेचा आम्हाला आशीर्वाद भेटेल। आपकी बार 400 पारच्या नाऱ्यामध्ये सोलापूरचे 2 खासदार असतील असं वाटतं? निश्चित आपकी बार 400 पार 100%। सोलापूर, माढा, बारामती आणि सगळे जवळचे खासदार हे ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होतील। चला चला सातपुते आहेत, विश्वास व्यक्त करतायत की केवळ सोलापूरची जागा नाही तर माढा असेल, बारामती जागा देखील आम्ही जिंकू आणि तो विश्वास घेऊन जे ते सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहेत आणि या ठिकाणी माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आता नो कमेंट्स, नंतर बोलतो। फॉर्म भरण्यासाठी निघालेला आहात, किती विश्वास आहे विजयासाठी? विजय संकल्पना आली आपण निघाले, विजयचं लीड हे दुप्पट तिप्पट होईल याचा विश्वास आहे। अनेक घडामोडी खरं तर माढ्यामध्ये घडलेल्या आहेत, त्या घडामोडीनंतर देखील हा विश्वास आता गडबड आहे, बाकीच्या विषयानंतर बोलू। रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत आणि भाजपनं खरं तर 400 पारचा नारा दिलेला आहे आणि या नाऱ्याच्या पूर्तीसाठी हे सगळे उमेदवार जे आहेत ते फॉर्म भरण्यासाठी निघालेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील महायुतीमध्ये सहभागी असलेले सर्व आमदार जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहेत। भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, सोलापूर दक्षिण विधानसभेचे आमदार सुभाष देशमुख असतील, हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत आणि विजयाचा संकल्प जे आहेत ते भाजपचे आणि महायुतीचे सगळे आमदार आणि सगळे नेते जे आहेत या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल आणि त्यानंतर विजयी संकल्प रॅलीला देखील सुरुवात होणार आहे। मात्र त्यापूर्वी मुहूर्ताच्या वेळेवरती हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते फॉर्म भरण्यासाठी निघालेले आहेत। कॅमेरा पर्सन युग कागदीसह आणि माझे सहकारी सुनील दिवान यांच्यासह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।